विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. एका नवीन जाहिराती घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमिया युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आज एका नवीन जाहिरातीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. सर्व चांगली एक महत्वाची पदे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता, नोकर भरतीची जाहिरात. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली 12 विविध पदांची एकूण बघू शकता 37 रिक्त पदे सरळ सेवेच्या पद्धतीने भरावयाची आहेत. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात बघू शकता केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या बघू शकता कोणते तर www बघू शकता APM कल्याण बघू शकता कल्याण ORG किंवा बघू शकता कल्याण PMC.com या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. तर बघू शकता संकेतस्थळावर अर्ज भरणे कधीपासून तर 20 मार्च 20/3/2024 ते बघू शकता 2/4/2024 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे बघू शकता 20 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत. म्हणजे या ठिकाणी फक्त तुमच्याकडे वेळ किती आहे तर 12 ते 13 दिवस मुदत दिली आलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. लवकरच फॉर्म भरायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. दुसरा क्रमांक बघू शकता, ऑनलाईन परीक्षा शुल्क व अर्ज स्वीकारण्यास अंतिम दिनांक मी तुम्हाला वर सांगितला 2/4/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही भरू शकत आहात. पुढे या ठिकाणी कोणकोणती पदे असणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक बघू शकता कधी तर बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, म्हणजे दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल फॉर्म भरून झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र या ठिकाणी डाउनलोड करण्याची दिनांक बघू शकता बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. हे देखील लवकर प्रसिद्ध करण्यात येईल, हे फॉर्म भरून झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर बघू शकता कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक, म्हणजे तुमच्या या ठिकाणी लेखी झाल्याच्या नंतर तुमचे कागदपत्र पडताळणी होईल, त्याच्यानंतर मुलाखत होईल बघू शकता. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बाजार समितीच्या संकेतस्थळावर बघू शकता आलेख बघू शकता प्रसिद्ध करण्यात येईल, निकाल प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगितलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एकूण पदे किती असणार आहेत, एकूण पदे किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण पदे या ठिकाणी बघू शकता अ ब क मिळून 3 गट केलेले आहेत त्यांनी, अ ब क आहे. एकूण पदे आहेत 37. त्याच्यामध्ये बघू शकता उप अभियंता एक जागा आहे, शाखा अभियंता एक जागा आहे, कनिष्ठ अभियंता एक जागा आहे, निरीक्षक एक जागा एक जागा आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाला बघू शकता सुपरवायझर एक जागा आहे व लिपिक एक जागा आहे. या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ लिपिकच्या या ठिकाणी 6 जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. वाहन चालकच्या 5 जागा आहेत. अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 13 जागा आहे आणि या ठिकाणी 4 जागा आहेत. त्याच्यानंतर शिपाई हे पदे महत्वाची असणार आहे. 10वी पास वरती हे पद तुम्हाला बघायला भेटेल. शिपाई 8 जागा. वॉचमॅन या ठिकाणी बघू शकता 7 जागा आहे. 7वी पास किंवा 7वी पास हे पद असेल. सफाई कर्मचारी हे देखील या ठिकाणी 10वी पास किंवा 7वी पास वरती बघायला भेटेल. आणि माळी हे या ठिकाणी तुम्हाला 10वी पास किंवा 7वी पास वरती बघायला भेटेल आणि या सर्वांची पात्रता 10वीच्या आतमध्येच राहणार आहे. म्हणजे हे 20 पदे एकदम महत्वाची तुमच्यासाठी ठरणार आहेत आणि पगार देखील याच्यामध्ये चांगला भेटणार आहे. तर या ठिकाणी खाली महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. एक आहे उपयुक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा बघू शकता. परिविद्य दिन बघू शकता. कालावधी, वेतन, समांतर आरक्षण, निवड पद्धती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या बघू शकता पद्धत, शुल्क बाबतीची विस्तृत बाजार समितीच्या बघू शकता ह्या वेबसाईट वरती किंवा 2 वेबसाईट या संकेतस्थळावर कधी तर बघू शकता 20/3/2024 म्हणजे 20 तारखेला प्रसिद्ध करण्यात येईल. ते बघू शकता 2/4/2024 पर्यंत काय आहे या ठिकाणी पहाव्यास उपलब्ध होणार आहे. तर बघू शकता दुसरा पॉईंट आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तिसरा पॉईंट आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता, स्वतःचा ईमेल, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूकपणे भरणे आवश्यक आहे. चौथा पॉईंट आहे उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता आहे की नाही ते बघूनच अर्ज भरायचा आहे. 5वा पॉईंट आहे प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, हे लक्षात घ्यायचे आहे.
त्याच्यानंतर बघू शकता सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील, हे लक्षात घ्यायचं आहे. ठिकाण आहे कल्याण आणि 15/3/2024 ला हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 20 तारखेपासून सॉरी या ठिकाणी बघू शकता 20 तारखेपासून तुमचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि लवकरच तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे आहे. जाहिरात या ठिकाणी आल्याच्या नंतर फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ नक्की टाकला जाईल. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.